बाजारामध्ये मिळणाऱ्या कित्येक पदार्थांमध्ये प्राणीजन्य पदार्थ असतात आणि ते आपल्याला माहिती नसते। बाजारात मिळणाऱ्या शॅम्पूंपैकी 90% शॅम्पूंमध्ये एक प्रोटीन म्हणजे अंड्याची पावडर असते। लिपस्टिकचा लाल रंग कोचिनियल नावाच्या किड्यांपासून भेटतो। तसेच लिपस्टिकला चमक आणि कडकपणा आणण्यासाठी टेलोचा म्हणजे गाई आणि डुकराची चरबी वापरली जाते। प्राण्यांच्या हाडांपासून एक रंगहीन चिकट पदार्थ काढला जातो ज्याला जिलेटिन म्हणतात। जिलेटिन लहान मुलांच्या चमकदार चॉकलेट्स, जेली, कँडी, मार्शमेलो, च्युइंगममध्ये वापरतात। आईस्क्रीमला स्मूथनेस आणण्यासाठी जिलेटिनचा वापर होतो। केक आणि पेस्ट्रीमध्ये जिलेटिन मुख्य पदार्थ आहे। तसेच ॲलोपॅथिक औषधांमध्ये ज्या कॅप्सूल स्वरूपामध्ये गोळ्या असतात त्यांच्यावरील जे पारदर्शक आवरण म्हणजे कॅप्सूल असते ती जिलेटिनपासून बनलेली असते। तर मग आपण कशा प्रकारे ओळखायचं की आता एवढे पदार्थ आहेत ज्यांच्यामध्ये प्राणीजन्य पदार्थ वापरले जातात, तर शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? तर सोपा उपाय आहे, ChatGPT किंवा जेमिनी यांवर तो फोटो, त्या प्रोडक्टचा फोटो टाकायचा आणि त्याला विचारायचा की याच्यामध्ये कोणता प्राणीजन्य पदार्थ आहे की नाही। तसेच काही प्रोडक्ट्सवर 100% व्हेजिटेरियन ही लिहिलेले असते आणि हिरवा डॉटही दिला असतो।